कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरया रे गोपाल मोरया रे गोरी बंदी के गोपाल सर्वांगे सुंदर कटी जगे माता भवासी जय देव जय मंगलमूर्ति हरि वर्षापासून मंडळाच्या सर्व कार्यकर्ते महिला भगिनी सगळ्यांच्या वतीने हा उत्सव जो सुरू आहे तो अविरतपणे सुरू ठेवलेला आहे। या उत्सवामध्ये प्रत्येकजण आपला स्वतःचा सहभाग नोंदवून उत्सव चांगल्या प्रकारे कसा होईल याची पुरेपूर काळजी घेत असतो। आणि यावर्षी मी मुद्दाम म्हणून या मंडळाला एक उपक्रम दिला होता की माझी वसुंधरा अभियान आपण आता जे माझी वसुंधरा अभियान ग्रामपंचायतीच्या वतीने राबवतोय, या वसुंधरा अभियानमध्ये तुमच्या मंडळाच्या वतीने थोडाफार सहभाग घ्यावा। मंडळाने या अभियानामध्ये भरपूर असं ग्रामपंचायतीला मदत केली। आता माझी वसुंधरा म्हणजे अभियान म्हणजे माझी वसुंधरा हा कन्सेप्ट असा आहे की आपल्या पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी जल वायू आकाश ही जी पंचमहाभूत आहेत आता यामध्ये वातावरणामध्ये होणारे बदल, या बदलामुळे आपल्या पृथ्वीवर जो परिणाम होतोय तो परिणाम कमी करण्यासाठी सरकारने हे माझी वसुंधरा अभियान सुरू केलेलं आहे। माझी वसुंधरा अभियानामध्ये आपल्या सर्व महिला माता भगिनींना मागे आम्ही कचरा गाडीवर पुकारत होतो की कचऱ्याचं वर्गीकरण करा, सुका कचरा वेगळा करा, ओला कचरा वेगळा करा। आतापर्यंत मला जर गाडीमध्ये मी कर्मचाऱ्यांना नेहमी विचारत असतो कचरा वेगळा करून टाकतात का रे, तो म्हटलं अजून काय आपल्या लोकांमध्ये सुधारणा नाहीये। तरी माझी आज या गणरायाच्या चरणी सर्वांना विनंती आहे की आपण जो कचरा गाडीमध्ये टाकतोय तो सुका कचरा वेगळा टाका, ओला कचरा वेगळा टाका। तसेच आपल्या निगुडवाडीमध्ये आपण जो उत्सव साजरा करतो त्या उत्सवामध्ये सर्व मान्यवर उपस्थित राहतात, सर्वांचे आपण योग्य प्रकारे सत्कार करतो, त्याबद्दल मी प्रथमतः मंडळाचा अभिनंदन करतो। आणि आज या मंडळाच्या गणराया चरणी एक प्रार्थना सर्व ग्रामस्थांना करतो की आपल्या घरगुती गणपती जेवढ्या मूर्ती आहेत या वर्षी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने रेडीमेड गणपती बुडवण्यासाठी हौद बनवलेला आहे। त्या हौदामध्ये सदर ते गणपती आपण विसर्जित करायचे आहे। आणि तसेच जे गणपतीमध्ये 10 दिवसामध्ये हार वगैरे आपण जो कचरा पाण्यात टाकतो तो पाण्यात न टाकता ग्रामपंचायतीच्या वतीने एक स्वतःची एक गाडी तिथे ठेवली जाईल, त्या गाडीमध्ये आपण तो कचरा टाकायचा आहे। कुठेही घाण करू नका, कुठेही कचरा टाकू नका, पाण्यामध्ये कचरा टाकून आपण आपलंच नुकसान करून घेतोय। तरी मी सर्वांना विनंती करतो की आपण गणपती विसर्जनच्या दिवशी रेडीमेड हौदामध्येच गणपती विसर्जित करावेत। आणि सर्व ग्रामस्थांना पुढच्या वर्षी एक विनंती करतो की आपण पुढच्या वर्षी गणपती बसवताना शाडू मातीचेच गणपती बसवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जो आपला पाण्याचं जे पाणी अशुद्ध होते ते पाणी अशुद्ध होण्याचं काम कमी होईल। तरी मी सर्वांना विनंती करतो आणि सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद सर्व या मंडळाच्या प्रत्येक वर्षीच्या आरतीचा 1 दिवसाचा मान हा मला प्रथमतः तुम्ही सर्व आपला गावचे जे तुम्ही मंडळी आहात एक प्रेमाने बोलावतात त्या पहिल्यांदा मी तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करते। या मंडळाचं म्हणजे जुनं पहिलं आपलं जरी असेल आपले अध्यक्ष असतील, मिलिंद भाऊ असतील, अशोक असेल किंवा सगळे सहकारी आपले तरुण सहकारी आहेत, हे एकदम उत्कृष्टरित्या हे मंडळ चालवत आहेत। आणि मंडळ चालवत असताना प्रत्येक वर्षी ज्यावेळी सत्यनारायणाची महापूजा असते महाप्रसादाचाही कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात केलेला आहे। याच गणपतीच्या मंडळाच्या गेल्या वर्षी आपण इथं होम मिनिस्टरचा पण कार्यक्रम केला होता आणि त्यासाठी माझ्या सगळ्या महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता। आणि आपण हे सर्व एकत्र येऊन जो सण साजरा करत आहोत हा सण साजरा करत असताना यामध्ये उत्तरोत्तर आपली प्रगती होत राहू। त्याचप्रमाणे जो आज आपण हा उत्सव साजरा करत आहोत, आता समजा ज्येष्ठ असतील, आता आम्ही आमच्या
पुढील पिढीकडे तुमच्या हातात हा कारभार दिलेला आहे आणि त्यापुढे आता ही जी नवीन पिढी तयार होत आहे ही पिढी उत्तमरित्या तयार झाली पाहिजे आणि यांनी आपला आदर्श ठेवून इथून पुढे वर्षानुवर्ष हा गणपती उत्सव सण साजरा केला पाहिजे आणि ह्यासाठी मी आपल्या सर्व तरुण सभासदांना मित्रमंडळींना कोणाचं नाव घेणं शक्य नाही, आमचे सरपंच आहेत, संदीप भाऊ आहेत, सगळेच म्हणजे आता सगळ्या महिला भगिनी बऱ्याच सगळ्याच परिचयाच्या आहेत, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. सर्वांचे मी आभार मानते आणि आपला जो नावलौकिक आहे, आपली जी गोकुळाष्टमीचा सप्ताह असेल किंवा आपल्या भजन स्पर्धा असतील, आपला यात्रा उत्सव असेल, आपला गणपती उत्सव असेल, आपला नवरात्र उत्सव असेल, आज मी प्रत्येक ठिकाणी तालुक्यात फिरत असताना निगोटवाडीचं एक वेगळ्या प्रकारचं नाव आहे. ज्यावेळी मी नवीन निगोटवाडीत आले होते त्यावेळी निगोटवाडीचं नाव वेगळ्या क्षेत्रात होतं, परंतु आता मी अभिमानाने सांगेन की माझ्या निगोटवाडीचं नाव चांगल्या गोष्टींमध्ये घेतलं जातं आणि काही असू द्या, पक्ष कोणतेही असू द्या, विचार कोणाचे कसे असू द्या, परंतु निगोटवाडीत जर कोणावर वेळ आली तर आपले सर्व बांधव हे एकत्रितरित्या येऊन त्याच्या पाठीमागे उभं राहतात. हा एक आदर्श घेण्यासारखा आहे. म्हणून मी माझ्या सर्वांना, सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना, सर्व माझ्या ग्रामस्थांना, बंधू भगिनींना सर्वांना शुभेच्छा देते आणि गणपती बाप्पाकडे एवढंच मागणं मागते की या माझ्या निगोटवाडीवर आपली कृपादृष्टी राहू द्या आणि माझी निगोटवाडी ही पूर्ण निरोगी आणि दीर्घायुष्य हो, एवढ्याच शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आपलं तसं वेळ दरवर्षी आम्हाला सहकार्य असतं, या वर्षी आपण सहकार्य केलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन, स्वागत.